नमस्कार, स्वागत आहे आपलं एओसी ऑप्शन ट्रेडरच्या चॅनलवरती. चॅनल वरती आज आपण पोस्ट मार्केट करणार आहोत. किती 3 जुलै 2025 तर आपल्या सोबत आज एक गेस्ट जोडलेले आहेत. त्यांचं नाव आहे विश्वजीत शर्माजी. ते बंगालवरून आहेत. तर ते थोडंसं हिंदीमध्ये सांगतील, मी ते तुम्हाला प्रोनाउन्स करून मराठीमध्ये सांगेल. ठीक आहे, तर वेलकम करूया, स्वागत करूया. नमस्कार 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 एवरीवन. चलिए चालू करते हैं. नमस्ते नमस्ते बोला तो समझ में आएगा. ठीक आहे, तर 9:30 वाजता आपण ट्रेड करायला सुरुवात करतो. त्याच्या आधी आपण कुठलं ट्रेड करत नाही. 9:20 नंतरची शिफ्टिंग आपण बघणार आणि 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण इम्पॉर्टंट देतो, तो महत्वाचा आहे आपल्याला. ठीक आहे, आणि 9:30 नंतर आपण लेवल ड्रॉ करतो. लेवल ड्रॉ केल्यानंतर आपण ट्रेडिंगला सुरुवात करतो. तर आता मी बॅक टेस्टिंग चालू केलेलं आहे. 9:30 वाजलेले आहेत आणि इथे ट्रेडिंग व्यू वरती आपण 9:30च्या कॅन्डलला आलेलो आहे. तर आता मला काय दिसतंय, शिफ्टिंग क्या दिख रहा है आपको? शिफ्टिंग शर्मा जी, शिफ्टिंग मेरे को अभी दिख रहा है, रेजिस्टेंस प्रॉपर स्ट्रांग है, ठीक है ना. सपोर्ट की साइड से मेरे को नीचे वीकनेस दिख रहा है, तो हो सकता है ये जो वीकनेस है इंक्रीजिंग होगा, तो सपोर्ट साइड से बेरिश हो सकता है. हाँ, इधर से भी और एक चीज दिख रहा है, एसएफटी दिख रहा है 500 से 400 पे आया है, बट ये रेंज शिफ्टिंग के कारण से 100 दिखा रहा है, तो इनका भी वीकनेसेस है, तो इसको भी थोड़ा देखेंगे, है ना. शर्मा जी असं सांगत आहेत की शिफ्टिंग इथं दिसतीये तुम्हाला 25,500 वरनं 25,400 ला झालेली आहे. ती ओआय मुळे दिसते आणि थोडीशी रेंज मुळे, पण सपोर्ट साइडनी वीकनेस खाली आहे, त्याच्यामुळे सपोर्ट साइडला बेरिश प्रेशर आहे. थोडंसं त्यांचं उत्तर देण्यामध्ये जर काही चुकलं तर त्यांना आज आपण क्षमा करूया, कारण ते हिंदीने सांगणार आहेत. मी थोडंसं मराठीमध्ये समजून सांगतो. ठीक आहे, तर आता मला सपोर्ट साइड मधनं वीकनेस खाली दिसते, म्हणजे सपोर्ट साइडला बेरिश प्रेशर आहे. ठीक आहे, तर मला कुठल्या कुठल्या लेवलवरनं ट्रेड करू शकतो मी? ते सगळ्यात पहिलं मला 25,500चा रेजिस्टन्स जर भेटला तर रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनेल, कारण माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. सपोर्ट साइडने बघितलं तर मला जर ट्रेड करायचा असेल तर कमीत कमी मला 25,400 किंवा 25,350च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करेल. त्याच्या आधी मी कॉलचा ट्रेड करणार नाही. ठीक आहे, तर प्ले करूया, थोडंसं कॅन्डलला पुढे घेऊन जाऊया, काय होतं बघूया. शर्माजी प्ले करेल. तर कॅन्डल आपली रिटेस्ट इथे कॅन्डल खाली क्लोज झाली, तर इथं आपल्याला पुढचा ट्रेड बनतोय का आपण चेक करूया. पहला मेरे को क्या चाहिए कि ये जो तो रिस्की लेवल है, हाँ. ये अगर किसी ने इधर एंट्री किया है उसका ऑलरेडी 50% आ चुका है. हाँ. बट अभी अगर कोई रिट्रेस में एंट्री कर रहा है तो रिस्की हो जाएगा थोड़ा सा. रीजन इज ये रिस्की लेवल है, साथ साथ इधर 92% बैठा है, तो डेफिनेटली मेरे लिए रिस्की लेवल हो जाएगा. तो प्रिफरेबल है ये 500 मिले 500. करेक्ट. शर्माजीचं म्हणणं असं आहे, ज्यांनी कोणी जर समजा या कॅन्डल क्लोजिंगला एंट्री केलेली असेल, तर ज्यांना प्रीमियम भेटलेला असेल तर त्यांना 50% टार्गेट दिलेला आहे, तर ह्या ट्रेड लॉस मध्ये नाही जायला पाहिजे, तो कॉस्ट टू कॉस्ट जायला पाहिजे. नवीन ज्यांनी कोणी एंट्री करायची असेल, ठीक आहे, तर त्यांना रिटेस्टची वाट बघायची. जर लेवलला आली तर एंट्री करणार, त्यावेळेस वरच्या स्ट्राईक प्राइसची आपण परमिशन घेऊ आणि मग नंतर एंट्री करू. नाहीतर आता पण मला 25,500च्या रेजिस्टन्स वरनच पुढचा ट्रेड बनत आहे. ठीक आहे, ठीक है, फिर कैंडल मूव करते हैं. तर कॅन्डल डायरेक्ट 25,500च्या वरती क्लोज झालेली आहे, तर त्यावेळेस डाटा बघायचं काय आपल्याला गरज पडत नाही. पण मार्केट कुठे गेलंय? 25,500च्या रेजिस्टन्सला. 25,500चा रेजिस्टन्स आहे 25,534. या रनिंग कॅन्डलचा आपला ट्रेड बनतो. टाइम चेक करा, 9:54. 9:54 ला काय झालंय? सपोर्ट आपला परत वरती शिफ्ट झालेला आहे, पण हा रनिंग कॅन्डलचा ट्रेड होता, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. आता ह्याच्यात आपण एसएल जाईल, आता टार्गेट येईल. चेक करूया काय होतंय. बडा हो गया 23 पॉईंट, 20 पॉईंटचा एसएल देतो आपण फक्त. ठीक आहे, आता बघूया एसएल जातोय का टार्गेट जातोय. प्ले करा शर्माजी. तर हा आपला एसएल खाऊन गेलेला आहे, तर क्लोज करा हा ट्रेड. म्हणजे आपला एक ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट, एक एसएल नाही. पहिल्याचा तर आपण एंट्री भेटलेली नाहीये, आपण जे ट्रेड केले तेच सांगूया. 10:06 के आसपास डेटा चेक कर. 10:06 चेक करूया. 10:06 कॅन्डल वरती क्लोज झालेली आहे. तर आपल्याला इथनं डाटा काय दिसतोय? डाटा असा दिसतोय 25,500 वरनं रेजिस्टन्स शिफ्ट होतोय 25,600 ला. सपोर्ट साइडनी पण खालनं शिफ्टिंग वर झालेली आहे. सपोर्ट माझा स्ट्रॉंग झाला 25,500 ला. तर आता मला परत काय करायचंय? आता जो मी बेरिश प्रेशर मध्ये होतो, बेरिश मला डाटा दिसत होता, तर आता डाटा बुलिश झालेला आहे. तर मी काय करणार? कॉलचे ट्रेड करणार, कारण दोन्ही शिफ्टिंग आता माझ्या ग्रीन झालेल्या आहेत. तर कॉलचा ट्रेड कुठून कुठून करू शकतो मी? 25,500च्या सपोर्ट वरनं
25,550च्या सपोर्ट वरनं करू शकतो, पण त्यासाठी मला रेजिस्टन्स मध्ये व्हॉल्यूमची पण विकनेस वरती पाहिजे, तर माझा कॉलचा ट्रेड बनेल. तर आपण चेक करूया, परत रिटेस्ट आला तर कॉलचा ट्रेड करूया. बघा कॉल आता एक रिटेस्ट आला, तर किती वाजता रिटेस्ट आलाय टाइम चेक करा. टाइम झालाय 10-12 10:12. आपण चेक करू 10:12. 10-12 10-15 10:15 सॉरी 10:12 चेक करूया की आपल्याला काय दिसतंय. तर यापासून आपला कॉलचा ट्रेड बनतोय का, इथे चेक करूया. 72% व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे का, तो व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे. हा जो त्याचा लो होता सकाळचा त्याला पण त्याने ब्रेक केलेला आहे, है ना. तर आपण इथून एक कॉलचा ट्रेड बनवूया. ह्याच्यात एसएल येते का टार्गेट येते चेक करू. लावा. नीचे वाला स्ट्राइक प्राइस चेक करेंगे क्या इधर हा से? खालचं स्ट्राईक प्राइस बघावं लागेल ना, कारण जर 500च्या सपोर्टला आला असता तर आपण रनिंग मध्ये घेतला असता, बरोबर. पण आता आपण काय करतोय, 500च्या वरच्या म्हणजे 550च्या सपोर्ट वरनं कॉल बाय करत आहे, त्याच्यामुळे खालच्या स्ट्राईक प्राइसची परमिशन घेणं गरजेचं आहे. खालची स्ट्राईक प्राइस कुठली असेल, ज्या पण स्ट्राईक प्राइसच्या सपोर्ट वरनं मी कॉल घेतोय त्याच्या खालची स्ट्राईक प्राइस मला चेक करायची, म्हणजे की 25,550च्या सपोर्ट वरनं मी कॉल बाय करत आहे, तर 25,500ची स्ट्राईक प्राइस मला बुलिश पाहिजे. ठीक आहे, चेक करूया बुलिश आहे का बेरिश. तरी बुलिश आहे, तर मग माझा कॉलचा ट्रेड बनतोय. आता इथे काय झालं, आपण रिस्की कॉल घेतोय, इथे आपल्याला रिस्क थोडीशी कमी झाली, कारण माझा डाटा मला खालची स्ट्राईक प्राइस बुलिश दाखवतोय. ठीक आहे, आता प्ले करू. टार्गेट येत आहे का नाही, 50% आलंय. इथे आपल्याला काय करायचं, पहिला आपल्या असेल कॉस्ट टू कॉस्ट करायचं, कारण माझे 20 पॉईंट जे लॉस होणार होते, आता मी ते 20 पॉईंट लॉस देणार नाही. मी त्याला काय करणार, माझी स्ट्राईक प्राइस मी त्याला माझ्या ट्रेडला मी काय करेल की 50% आल्यानंतर मी कॉस्ट टू कॉस्ट एसएल करेल, कारण मला जे 20 पॉईंट द्यायचे होते मी ते आता देणार नाही. आपण पुढे बघूया प्ले करून काय होत आहे. तर हा ट्रेड आपला इथे क्लोज झाला. ठीक आहे, हा कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड कट झालेला आहे. आता काय केलं मार्केटने, लेवलच्या खाली क्लोज दिलेला आहे. किती वाजता दिलाय, 10:54. 10:54 जाऊया आपण, चेक करू 10:54 काय दाखवतोय. 54 मिनिट 54 1 मिनिट 55 चलतंय ना. हा इट्स ओके. तर 10:55 आपल्याला काय दिसतंय, 10:55 पण सेम डाटा राहिलाय, पण इथे पर्सेंटेज वाढते का डिक्रीज होते आपण चेक करायला पाहिजे. लेवलच्या खाली क्लोज झाले, त्याच्यामुळे आपण इथं काय ट्रेड इनिशिएट करणार नाही. पुढचा ट्रेड बनू शकतो का, नाही बनू शकत. ठीक आहे, आता जर समजा कॉलचा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कॅन्डल लेवलच्या वर क्लोजिंग पाहिजे, मग नंतर रिटेस्ट पाहिजे, मग आपण एंट्री करणार. ठीक आहे, प्ले करू. हा कॅन्डल क्लोज झाली, पण कॅन्डल क्लोज कुठे झाली, 10 पॉइंट्स वरती जाऊन क्लोज झाले, तर इथे आपण रनिंग कॅन्डल मध्ये एंट्री करणार का, नाही. आपल्याला रिटेस्टची गरज आहे, रिटेस्टची वाट बघूया आपण. चल, मार्केट आलंय कुठे, 1148 ला सपोर्ट स्ट्रॉंग आहे. इथून माझा कॉलचा ट्रेड बनतो का, रिस्की कॉल का ट्रेड बंद हुआ. रिस्की कॉल का ट्रेड बनतो असं शर्माजी सांगत आहेत. पण आपल्याला जर 450चा सपोर्ट भेटेल तर चांगला सेफ कॉलचा ट्रेड बनेल, कारण रेजिस्टन्स परत जो वरनं शिफ्ट झालेला आहे तो परत खाली आलेला आहे, अनशिफ्टिंग ऑलमोस्ट. हा, सो प्रेफरेबल 450. ठीक आहे, 450च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनू शकतो. आपण चेक करूया 450च्या सपोर्टला येत आहे का नाही. रिट्रेस नहीं किया है, मतलब प्रॉपर लाइन पे नहीं आया है. ये पुट का ट्रेड बनता है क्या, देखने 1239 ला काय झालंय, रेजिस्टन्स पूर्ण आपला परत शिफ्ट झालाय 25,500 ला, तर इथनं माझा पुटचा ट्रेड बनतो. ठीक आहे, तर मग माझा एक पुटचा ट्रेड बनवा, कारण माझा डाटा सगळं बरोबर आहे. वरच्या स्ट्राईक प्राइसची परमिशन घेऊ का, शिफ्टिंग नीचे हुआ है तो परमिशन घ्यायची परमिशन मेरे लिए सिर्फ, अगर परमिशन ले रहा मेरे लिए और सेफ बन जाएगा और अच्छा बन जाएगा. शक्यतो परमिशन घ्यायची गरज नसती शिफ्टिंग अनशिफ्टिंग झाली तर. करेक्ट. पण तुमच्या हा. प्रिफर तुम्हाला जर बघायचं असेल, बघितलं तर तुमची रिस्क थोडीशी कमी होते, त्यासाठी आपण वरच्या स्ट्राईक प्राइसला क्लिक करूया. वरची स्ट्राईक प्राइस बेरिश आहे, तर माझा ट्रेड इनिशिएट करू शकतो. बस 50% आलंय. इथे आपण काय करणार, आपला असेल कॉस्ट टू कॉस्ट. इथे मला लॉस द्यायचा नाही. प्ले करा. टार्गेट किती वाजता टार्गेट आलंय, 1:15. आता आपण जाऊया 1:15. 1:15 परत सपोर्ट वरती आलाय. आता सपोर्ट वरती हा पहिल्यांदा आला, इथे दुसऱ्यांदा टेस्ट नाही केला, ही सेकंड टाइम आहे. तिसऱ्यांदा आलाय, तर तिसऱ्यांदा आल्यानंतर आपण काय करणार, आता काय होतं, ज्यांनी प्रॉफिट केलेला असेल त्यांनी हा रिस्की ट्रेड घ्यायचा. नवीन ट्रेडर लोकांना हा ट्रेड घेणं गरजेचं नाहीये.
जर तुम्ही सकाळपासून कुठलाही ट्रेड केला नसेल तर हा ट्रेड तुमच्यासाठी नाहीये. ठीक आहे, हा ट्रेड त्यांच्यासाठी आहे ज्यांनी इथे प्रॉफिट केलेला आहे, त्यांच्यासाठी हा ट्रेड बनतो. कारण ऑलरेडी त्यांनी इथे 30 पॉईंट 40 पॉईंट बुक केलेले आहेत, तर 20 पॉईंटच्या एसएल सोबत हा ट्रेड करू शकतात. ठीक आहे, प्ले करा. आणि यांनी 2 डायव्हर्जनचं टार्गेट दिलेलं आहे. हा ट्रेड मी दाखवत नाहीये, कारण हे जर मी ट्रेड दाखवला तर ते बाकीचे लोक जे नवीन शिकत आहेत ते लोक पण ट्रेड करतील. त्यासाठी आपण हा ट्रेड इनिशिएट केला नाही. कारण त्याच्यानंतरची काय झालंय, 3 मिनिटांनंतर डाटा थोडासा चेंज झाला होता, मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या 3 मिनिटांनंतर बघा इथे सपोर्ट मध्ये थोडीशी वीकनेस आली होती. ठीक आहे, त्याच्यामुळे आता चेक करा किती वाजले, 1:30. आता जाऊया आपण 1:39. 1:39 मार्केट पोहोचलं 550च्या रेजिस्टन्सला. तर 550च्या रेजिस्टन्स वरनं माझा पुढचा ट्रेड बनू शकतो का? नाही शकत. अं? नाही, ऊपर नाही. weakness. शर्माजी म्हणताय की नाही बनू शकत. का नाही बनू शकत? ह्याच्या मागचं कारण हे आहे की रेजिस्टन्स जो आहे आपला 25,550 वरनं वीकनेस वरती दाखवतंय. म्हणजे मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, 25,600च्या रेजिस्टन्स पर्यंत. 25,600चा ग्राफ चेक केला तर काय दिसतंय आपल्याला, इन्क्रीजिंग आहे. तर आपण इथं पुढचं ट्रेड करायचं का? नाही करायचं. कर सका. ठीक आहे, हा ट्रेड मी पण नाही दाखवते. हा ट्रेड ऍक्च्युली आम्ही केलेला पण नाहीये. ज्यांनी केलाय ऑफलाईन मध्ये केलाय इथे दिल्ली सेंटरला. ठीक आहे, त्या ऑफलाईनचा फायदा आहे, जो इथे बसून आमच्या सोबत शिकेल. प्रत्येक सेंटरवरती जाल तर तिथे तुम्हाला पर्सनल, जसं त्यांच्या सेंटरचे प्रत्येक मेंटॉर आहेत ते तुम्हाला समजून सांगतील कसा ट्रेड करायचा आणि कसा नाही करायचा. ठीक आहे, प्ले करूया. 148 के आसपास. 148 ला काय ह्या रेजिस्टन्स वरनं माझा रिटर्न पुटचा ट्रेड बनतो का? नाही बनतो. कारण कॅन्डल खाली क्लोज झालीये. 500च्या रेजिस्टन्स वरनं माझा पुटचा ट्रेड बनतो का? नाही बनतो. नाही बनत. का नाही बनत? ह्याच्या मागचं कारण काय, सपोर्ट काय करतोय, वरती प्रेशर करतोय. रेजिस्टन्स काय करतोय, ऑलरेडी वरती आहे. बरोबर, तो अजून वरती जाऊ शकतो. तर मी इथनं पुढचा ट्रेड घेणार का? बहुत ज्यादा रिस्की. बहुत ज्यादा. म्हणजे नाही करायला पाहिजे. ठीक आहे, प्ले करूया. 2 वाजले, मार्केट टाइम आपला संपलेला आहे. तर आज आपल्याला किती ट्रेड मिळाले टोटल? हा ट्रेड एसएल, दुसरा कॉस्ट टू कॉस्ट, तिसरा ट्रेड प्रॉफिटेबल. ठीक आहे, तर आज ओव्हरऑल जर ह्या हिशोबाने जर काम केलं असेल तर तुमचा आजचा दिवस पण ग्रीन मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी एवढंच, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. शर्माजीचं पण धन्यवाद करूया, यांनी खूप आपल्याला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.